भाजी पण आता महाग झालेली असेल. 30ला 20ला पाव किलो, 80 रुपये टोमॅटो झाले आता. हा तेल पण बचत आहे ना, मला आठवणच नाही. हा तू नाही करायचं, तू नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू व्लॉग. आणि पावसाने एकदम धुमाकूळ असा घातलेला आहे. उठलोच लेट आज कुठे गेलो पण नाही. एवढा पाऊस झोपायला एवढी मजा आली. आणि श्रीयू पण आता जेमतेम उठलाय का, आता समोरचे काका आले खुश झालाय. सकाळी आले, दरवाजा वाजवला, कुठे आहे, आम्ही बोललो झोपलाय. उठला गेला तिकडे, मस्त मजा करतो. आता टेन्शन नाही थोडा मला. काय ना रोजची घाई गडबड आहे किचन मधली सकाळची. आणि आज आहे श्रावणातला चौथा आणि लास्ट सोमवार. आणि आता कुठे मंदिरात जायला ना पाऊस असा आलेला आहे. पण जायचं तर आहे, लास्ट सोमवार आहे. थोडा गेला, लास्ट सोमवार म्हणजे श्रावणातला लास्ट सोमवार आहे. आणि जायचं तर आहे, पण बघूया पावसावर डिपेंड आहे. भरपूरच पाऊस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाज्या संपल्यात. कालपासून धोबळते भाज्या. आणि दहीहंडी पासून एवढा पाऊस लागला की मार्केटला जायला चान्स नाही. तसं मार्केटमध्ये 2 व्हीलर मस्त पडते. इकडे पार्किंग केली, तिकडे पार्किंग केली. 4 व्हीलर बोलल्यानंतर टेन्शन गेलो तर आम्हाला नको घ्यायला. आणि आज तर बघू काहीतरी पाहिजे खालून जाऊन. मग खालच्या इथे आमच्या इथे शॉप आहेत भाजीचे, पण तिथून घ्यायचं म्हटलं तर नको वाटतं. पाव किलो घ्या, मग ते महाग असणार पण ते बरोबर पण फ्रेश पण नसतं. मार्केटला एकदा गेलं पनीर मार्केटला सगळं एकदाच म्हणजे भाजी घेऊन येतात. म्हणजे बरं वाटतं मला. आणि आमच्या समोरची काकी कुठल्या कोकणातल्या आहेत. कोकणातल्या काय तर त्यांनी काय आणलं माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे त्यांच्या घरचे काजू आहेत. इतके मोठी क्वालिटी चांगली आहे त्याची. मला वाटलं पॅक मध्ये नाही, घरचे कसे काजू आहेत ते दिसत आहेत तुम्हाला. खूप मोठे आहेत. हे खास आमच्या बाबूसाठी त्यांच्या आजीने दिलेले आहेत. बाबूसाठी पिल्लूला घेऊन जा. आणि ते पीठ दिलेलं आहे वड्यांचं, कोंबडी वड्यांचं पीठ तिकडे तयार करतात ते लोक. त्यांनी ते दिलेलं आहे. सगळं मेथी वगैरे काय काय असं ते सगळं ते भाजून त्यांनी दिलेलं आहे. आणि बाकीचं मी ते घरले खायला अजून ते काहीतरी चटणी वगैरे आणणार आहेत. आणि हे ते काय ते बोलतात, हे तर मला खूप जास्त आवडतं. हा, मालवणी खाजा आहे. आणि हे शेवचे लाडू, हे तर त्या साईडला कोकणामध्ये हे सगळं असतात. आणि ते बुंदीचे कडक लाडू पण मिळतात. सो हे फेवरेट आहे माझं. हे मला तर आवडतात. हे डब्यात भरले थंड नरम नको व्हायला म्हणून. आणि स्त्रियांसाठी सकाळच्या नाश्त्याला भाकरी दिले मग छोटीशी बनवून. आणि ठेचा वगैरे ते देणार आहेत माझ्यासाठी. निकेशचा उपवास आहे. आणि इथे श्रियांचा नाश्ता झालेला आहे. आमचा चहा होतोय. इथे मी डाळ पण शिजवून ठेवली आहे आताच, म्हणजे रात्री जेवण बनवायला माझी घाई गडबड नको व्हायला म्हणून. आणि मग दिवसाची काय आता घाई गडबड मजा मस्ती श्रियांच्या मागे असणार आहे. आणि बाकीची धावपळ तुम्ही ब्लॉग मध्ये बघणारच आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आमचे कपडे पावसामध्ये ना तसेच राहिलेले आहेत. 2 दिवस ना सुकतच नाहीये. 2 दिवस झाले पण कशाला ड्रायला सुकतील. पण पाऊसच इतका तर सुकत नाही. सगळी ड्रायला लावतं. ड्रायला पण जास्त झाले वाटतं, सुकत नाही. आणि इकडे डबल लावून टाकते म्हणजे टाइम बचत. इकडे 1 इकडे 2. इकडे धुवून घेते आणि इकडे ड्रायला लावते. स्टार्ट पण झाली. आज पण मला पाहिजे होती खिचडी. आणि खिचडी झालेली आहे आमची. खिचडी तर मस्त प्लेट रेडी केली. आणि दही, त्याला काय माहिती आता साबुदाण्यामध्ये दोन्ही सेमच असेल. साबुदाणा ते फक्त काय गोळे करून वडे करतो आपण. म्हणजे नको टाइम वेस्ट, तेलाची बचत कर. हा तेल पण बचत आहे ना, मला आठवणच नाही. म्हणून सिंपल खिचडी आवडते सध्याला जास्त वड्यांपेक्षा. नाहीतरी काय ते वडे चुरून ह्याच्यामध्येच टाकायचे असतात. मग हे दह्याची वाटी आणि खिचडी. एवढा पाऊस आहे की जायचं नावच घेत नाही. आणि आमची भाजी संपलेली आहे. आणि काय स्त्रियांना काका काकी आज आलेले आहेत. सकाळी रात्री आलेले आहेत. तो झोपला तिथे, घाई केले. त्याला ठेवून आम्ही पहिल्यांदाच बाहेर चाललो. कारण पाऊस पण इतका आहे. तो थंडी वाजते ना भरपूर. इच्छा बिलकुल नाहीये बाहेर पडायची, पण भाजी काहीच नाहीये. आणि लास्ट सोमवार आहे. हा, आणि आज 3 वाजले आणि वाट बघून कंटाळलो. जाऊ दे, पण संध्याकाळी जास्त पाऊस लागला तर म्हणून जाऊन पटकन भाजी घेऊन येतोय. तो खेळेल तोपर्यंत. भाजी पण आता महाग झालेली असेल. 30ला 20ला पाव किलो, 80 रुपये टोमॅटो झाले आता. तर पाऊस पडायला लागल्यानंतर भाजी पण महाग झालेली आहे. सुकी भाजी कोणती बनवायला घेऊया? पिवळी भाजी.
सुकी भाजी आहे का? शिमला मिरची का? शिमला मिरची, हां माय फेवरेट. हां लिंब, हा मग नको चल ये, चल ये परत सीट भिजणार इथे. घरी येऊन जेमतेम स्त्रियांना झोपवलाय आणि भाजी आणलेली आहे. ते गाजर, सिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा, टॅमॅटो, वांगी, बीट, मिरची, लसूण संपलेला लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आणि पाऊस इतका पडतोय बापरे, भरपूरच पाऊस चालू आहे. आणि श्रियाना आणि डॅडा दोघं मस्त झोपते. तोपर्यंत मी माझी जेवणाची सुरुवात करून घेते, सगळी तयारी करून घेते. गुड मॉर्निंग. आमची झोप पण झालेली आहे आणि इकडे आमचं जेवण आज पहिल्यांदा म्हणजे पहिल्या सोमवारी एवढं लवकर रेडी झालेलं आहे. किती वाजले? 6:30. नाही तेव्हा जेवायला किती वाजतात? 9, 9:30. आज 8, 8:30ला जेवणार. मी झोपली नाही म्हटलं जाऊ दे, आज लवकर जेवणाला सुरुवात करते. सगळं झाले माझं, फक्त लास्ट पुरी बनवणार आहे. ते फक्त तळवायला ठेवले, गरम गरमच चांगली लागते. आणि भजी शेवट तळवायला, बाकी सगळं जण. ते मस्त चण्याची भाजी होते, चण्याची भाजी, मोड आलेली चण्याची भाजी होते म्हणजे झाली ती. आणि इथे सिमला मिरची. आणि आता आमचे साहेब उठलेले आहेत ना. उठल्या काका गेला तिकडे. आज मला जामच आराम आहे. आणि त्याच्या नाश्ता त्याला काहीतरी बनवते आता. आणि मग काय ना, आता मला पण लागलेली आहे भूक आणि मुकेशला पण लागलेली आहे तळप आलेली आहे. तळप, थोडासा चहा, संध्याकाळचा चहा पाहिजे ना. जेवण वगैरे आमचं डन. भोपळ्याची नाही, कसली भाजी? इकडे डाळ, चण्याची भाजी, खीर, कोशिंबीर आणि ही कसली भाजी? शिमला मिरची. शिमला मिरची आणि भात. आणि पुरी कुठे आहे? पुरीचं ताट हा इकडे ठेवलं. पुऱ्या इकडे ठेवल्या. ओटा सगळं. आणि आमचे हे बघा सिलेंडर आहेत ना, दोन्ही पण संपलेले आहेत HP चे. आणि लावलाय भारतचा. शेजाऱ्यांकडून घेतला भारतचा सिलेंडर. ऐन टायमावर संपला. जस्ट जेवण अर्ध शिजला आणि अर्ध बाकी होता आणि संपला. वाटलेला आम्हाला संपेल म्हणून तर, पण संपला शेवट. आणि आमच्या गावचं अजूनपर्यंत हे आहे काय आपलं ऍड्रेस. आम्हाला इकडला चेंज करू अजून आम्ही केलेलं नाहीये. आणि सगळं कामं डन. जेवायचं बाकी आहे, नैवेद्य काढते, नैवेद्य दाखवते आणि मग जेवण. फक्त आज ना असं म्हणजे वेगळं वाटतं थोडं, मंदिरात नाही गेलो तर आहे ना. पाऊस जेवढा होता थांबलाच नाही. आता पाऊस थांबलेला आहे. आणि आता किती वाजले? 8:45. सो जेवणला नैवेद्य काढत पटकन ना. श्रियान उठ. बाप्पाचा आहे ना, बाप्पाला आमचा नैवेद्य. आणि हा आमचा बाप्पा मध्ये येतोय. श्रियान असं नाही करत. चल बाप्पाला नैवेद्य देते. बाप्पाचा नैवेद्य होतोय ना आपला तयार. हा तू नको. तू नाही करायचं. तू नाही. एक साहेबांना घ्या. जा काकाला लवकर जा. सो असा आमचा आजचा दिवस संपला आणि आम्ही काय मंदिरात गेलोच नाही. कारण पाणी एवढा होता ना, पाणी नाही पाऊस एवढा होता ना, तर काय शक्यच नाही झालं. कारण आणि स्टियानला घेऊन जायचं गाडीवर तर मग भिजलो असतो. आणि मंदिर थोडा इकडे असं आतमध्ये, आम्ही तिसऱ्या मंदिरात आज जात होतो, इथे जवळच आहे. पाऊसच एवढा जोरात होता मग कॅन्सल केला. आता पाऊस गेला. हा जर दुपारी 1 तास पाऊस गेला असताना, अर्धा तास जरी गेला असता आम्ही पटकन गेलो असतो. ठीक आहे, देवाने समजून घेतला आम्हाला. निकेशला आमचा उपवास घडू दे. अरे त्यासाठी नसतं, जाऊ दे. तर स्टियान पण गेलाय शेजाऱ्यांकडे, आज दीदीकडे आता गेलाय. समोरची ड्युटी संपलेली आहे, नाईटची ड्युटी त्याची कुठे असते माहिती? दीदीकडे. तर तो दीदीकडे गेलेला आहे. आणि मी दुपारी भाज्या घेऊन आले. भाज्या सगळ्या धुवून झाल्या, खाल्ल्या अर्ध्या. आणि आता कोथिंबीर साफ करायला बसलेली आहे. आणि आता आमचा मूवी टाइम होणार आहे श्रियान येईपर्यंत. श्रियान 1-1.5 तास तर खेळतोच, मग आमचा अर्धा मुर्धा मूवी होऊन जातो. मग झोपायचं. आणि मग झोपायचं. आणि झोपणार कधी बाळराजा आमचा? 1:30-2 वाजता. मग तोपर्यंत काय करायचं तर हे करायचं. सो मग आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, शबा खेर, शुभरात्री. उद्याच्या ब्लॉग